नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. आमच्या घरी ना हे पदार्थ रोज पण केलं तर ना कधीच आम्हाला कंटाळा नाही येणार आहे. तुम्हाला सांगते मी पुढे काय करणार आहे ते. अगोदर ना दळण वगैरे करायला घेतलं. चला म्हणलं, कारण की गव्हाचं दळण वगैरे संपलं होतं माझं. मग व्यवस्थित नीट वगैरे करून घेतलं होतं, डब्यामध्ये वगैरे भरून घेतलं. नंतर कुकरमध्ये डाळ वगैरे शिजवून घेतली होती. तोपर्यंत म्हणलं डीमार्टमध्ये राहिलेलं सामान आणलेलं ना ते सगळं भरायचं राहिलं होतं माझं. मग काल 2 दिवस झालं भरण्या वगैरे सगळं स्वच्छ धुवून वाळवून घेतलं होतं. चला म्हणलं आज भरून घ्यावं, टाईम आहे तर. मग सर्व भरण्यामध्ये ना सगळं सामान भरून घेतलं. जिरी मोहरी वगैरे भरून घ्यायची होती मला. नंतर मीठ वगैरे सगळं आणलेलं सगळं भरून घ्यायचं होतं. व्यवस्थित सगळं भरण्यामध्ये भरून घेतलं. नंतर रॅकमध्ये व्यवस्थित सगळे लावून घेतले भरण्या वगैरे. मग आज मला करायचे होते डाळीतली फळं बरं का. आमच्या पृथ्वीला खूप आवडतात हे. कधी पण मी त्याला विचारलं ना काय करायचं बाळा तुला खायला, तर तो कधी पण म्हणलं तर बाबा मला डाळीतली फळं, त्याला खूप आवडतात बरं का. त्यामुळे मी करत असते. मग दुसरं काय देण्याऐवजी मग त्याला भारी आहे आणि त्याला आवडतं म्हणल्यावर आपल्याला काय, आपल्या लेकराला जे आवडतं ते आपल्याला पण करायला भारी वाटतं बरं का. आणि तिच्यानं जेवढं आवडीनं खाईल ना तेवढं मला पण भारी वाटते. असं म्हणलं नंतर सगळं झालं होतं माझं काम वगैरे, म्हणजे फळं वगैरे झाले होते बनवायचे. नंतर राहिलं होतं आपलं नंतरचं कामं राहतातच ना, गॅस वगैरे पुसून घ्यायचा, भांडे वगैरे घासायचे. त्यानंतर घासावंच म्हणलं तितक्यात तर पृथ्वीराजचे पप्पा आले होते. मग चला म्हणलं त्यांना म्हणलं फ्रेश वगैरे होऊन घ्या म्हणलं, तो पण माझी राहिलेली कामं आवरून घेते. आणि त्यांनी यायच्या अगोदरच मी जेवढं होईल तेवढं स्वयंपाक करत असते बरं का. कारण की असली थंडी वाजते ना, त्यामुळं मी त्यांनी आले की फ्रेश झाले की गरम गरम जेवायला देत असते, म्हणजे नंतर निवांत बसता येतं म्हणून. नंतर काय सगळं झालं होतं माझं काम वगैरे, भांडे वगैरे घासून घेतले. किचन वाटा वगैरे साफ करून घेतला होता मी. नंतर भांडे वगैरे घासायचं झाल्यानंतर आम्हाला दळण वगैरे केलेलं होतं ना ते ठेवायला जायचं होतं. पृथ्वीराजचे पप्पा म्हणत होते आज नको जाऊ, उद्या जायचं, पण कारण की गुरुवार राहत होता ना आज, त्यामुळं आम्ही नको म्हणलं. चला म्हणलं गुरुवारचं गिरणी बंद राहते आमची कली, म्हणून आम्हाला काय पण करून आजच म्हणजे बुधवारीच आणायचं होतं बरं का ते. मग चला असली बाहेर बेकार थंडी वाजते ना, सगळं पॅक होऊनच जावं लागलं बरं का. मग तोंडाला बांधून वगैरे आम्ही गेलो. पृथ्वीराजचं सगळं घालून गेलो तो स्वेटर वगैरे, आम्ही सगळेजण गेलो गिरणीमध्ये दळण वगैरे ठेवलं. आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.